नमस्कार, मी उन्मेष खंडाळे. माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. मराठवाड्यातील जनता सध्या पाणी टंचाईने हैराण आहे. मराठवाड्यातील 76 पैकी 52 तालुक्यांमध्ये 52 नगर परिषदांमध्ये पाणी टंचाई भेडसावत आहे. मराठवाड्यातील पाणी नाही अशी परिस्थिती नाहीये, मात्र त्या पाण्याचं नियोजन नाही. त्यामुळं जनतेला पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आलेली आहे. मराठवाड्यातील जनतेला पाणी टंचाईची समस्या निर्माण झालेली आहे. जल जीवन मिशनचा अनेक योजना या कुचकामी ठरताना दिसत आहेत. मराठवाडा विभागामध्ये अनेक ठिकाणी पाणी टंचाईचा जनतेला सामना करावा लागतोय. टंचाईग्रस्त भागांमध्ये लवकरात लवकर टँकरने पाणी पुरवठा करण्याचे आदेश विभागीय आयुक्त दिलीप गावडेंनी दिलेले आहेत. मात्र तर ही पाणी टंचाई ही मोठी समस्या सध्या मराठवाड्याला भेडसावत आहे. जायकवाडी धरणामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात पाणी साठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 25% अधिक पाणी साठा हा मराठवाड्यातील 44 मोठे मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये आहे. जायकवाडी प्रकल्पात 43.71% पाणी आहे, तर आपेगाव बंधारा येथे 47.57%, तर बीड मधील मांजरा प्रकल्पात 42.71% जलसाठा आहे. हिंगोलीतील सिद्धेश्वर धरण 42.32% भरलेलं आहे, तर येलदरी धरणात 57.18% साठा आहे. नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पात 31.87% पाणी साठा उपलब्ध आहे. धाराशिव जिल्ह्यातील निम्न तेरणा प्रकल्पात सर्वाधिक 55.49% जलसाठा आहे. लातूर जिल्ह्यातील नागझरी प्रकल्पात मराठवाड्यातील सर्वाधिक 61.49% पाणी साठा उपलब्ध आहे. या जलसाठ्यामुळे मराठवाड्यातील बहुतांश भागांना सुरळीत पाणी पुरवठा होत असला तरी अनेक गावांमध्ये प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आलेली आहे. ही वेळ लवकरात लवकर दूर व्हावी यासाठी मराठवाड्यातील विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी नुकतीच ऑनलाईन मराठवाड्यातील जनतेशी संवाद साधलेला आहे. या संवादाच्या वेळी मराठवाड्यातील जनतेने मोठ्या प्रमाणामध्ये पाणी टंचाईची समस्येवरती भाष्य केलं, आपला रोष व्यक्त केला. आता मराठवाडा विभागामध्ये पाणी साठा असताना तो सुरळीतपणे नागरिकांच्या घरापर्यंत पाणी कसं पोहोचेल हा खरा प्रश्न आहे. मी उन्मेष खंडाळे, माय महानगर लाईव्ह, छत्रपती संभाजीनगर. माय महानगर लाईव्हचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्ह या आमच्या युट्यूब चॅनलला अजून शेअर केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास शेअर आणि लाईक नक्कीच करा.